नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री महाडिक GS संजीवनी शिक्षण संस्था कराड, सिद्धेश्वर विद्यालय, कोपर्डी हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आपण इयत्ता 10वीतील गणित भाग 1 मधील घटक क्रमांक 4 अर्थनियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग यातील सराव संच 4.2 प्रॅक्टिस सेट 4.2 अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी त्यातील काही बेसिक माहिती आपण अभ्यासूया आणि मग उदाहरणं सोडवूया. सगळ्यात पहिल्यांदा एखादी वस्तू ग्राहकापर्यंत ज्या वेळेला येते त्यावेळेला ती वस्तू ग्राहकापर्यंत येताना ती कशी येते. सगळ्यात पहिल्यांदा उत्पादक असतो, म्हणजेच त्याला आपण मॅन्युफॅक्चरर म्हणतो. त्याच्याकडून ती वस्तू कोण विकत घेतो? घाऊक व्यापारी, म्हणजेच कोण असतो? होलसेलर म्हणतो आपण त्याला. त्याच्याकडून ती वस्तू कोणाकडे येते? किरकोळ व्यापाऱ्याकडं, म्हणजेच त्याला आपण रिटेलर म्हणतो. आणि त्याच्याकडून ती वस्तू आपण घेतो, म्हणजेच आपण म्हणजे ग्राहक, म्हणजेच त्याला आपण कस्टमर म्हणतो. अशी एक प्रकारची एक साखळी असते वस्तू आपल्यापर्यंत पोहोचण्याची. मग ह्या प्रत्येकाकडून साखळीमध्ये GST कसा वर्ग होतो त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घ्यायची. त्यासाठी मी एक वस्तूचं नाव घेतलं आहे घड्याळ. आता घड्याळावरती GST असतो 12%. समजा उत्पादकानं काय केली? घाऊक व्यापाऱ्याला ती वस्तू 200 रुपयाला विकली, म्हणजे घाऊक व्यापाऱ्याने ती खरेदी केली, म्हणजेच काय केलं? परचेस केली म्हणतो आपण त्याला. ती वस्तू कितीला घेतली? 200 रुपयाला घड्याळ घेतलं, बरोबर. त्यावेळेला 24 रुपये काय करावं? त्याच्यावरती GST आकारावा लागला. 24 रुपये का? 12%. 12 दुने 24 रुपये GST आकारावा लागला, बरोबर. आता GST आकारला 24 रुपयांचा. घाऊक व्यापाऱ्याने काय केलं? ती वस्तू तेच घड्याळ पुन्हा किरकोळ व्यापाऱ्याला 300 रुपयाला विकलं. त्यावेळेला GST 12%. 300 रुपयावरचा किती होईल? 12 त्रिक 36 रुपये, बरोबर. आता किरकोळ व्यापाऱ्यानं काय केलं? तेच घड्याळ ग्राहकाला 400 रुपयाला विकलं. मग त्यावेळी GST किती होणार? 12%. 12 चोक 48 रुपये GST होणार. आता कोण किती रुपये GST होणार? 48 रुपये GST आहेच, त्यातला CGST 24 रुपये आणि SGST 24, असा 48 रुपयाचा हिशेब. आता कोण कुठला GST कसा भरणार? सगळा GST हा ग्राहकाकडूनच वसूल होतो. फक्त तो आता प्रत्येक व्यापाऱ्याच्या ठिकाणातून कसा वर्ग केला जातो ते आपण थोडंसं पाहायचं आहे. आता उत्पादकानं हा जो 24 रुपये GST आहे हा उत्पादकानं शासनाला भरलेला आहे. बघा, 24 रुपये GST आहे, तो 12 रुपये, म्हणजे 12 रुपये CGST आणि 12 रुपये SGST, असे 24 रुपये शासनाकडे भरले. कोणी भरले? उत्पादकानं भरले. बघा, विकताना GST काय करायला लागतो? भरावा लागतो. विकताना GST काय करावा लागतो? भरावा लागतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता काय केले? घाऊक व्यापाऱ्याला ते घड्याळ काय केले? किरकोळ व्यापाऱ्याला विकले. आता विकताना किती GST किती गोळा झाला आहे? त्याच्याकडे 36 रुपये गोळा झाला आहे, बरोबर. पण त्यातला आधीच 24 रुपये खरेदी करताना 24 रुपये काय केलेलं आहे? त्यानं GST भरलेलं दिलेलंच आहे उत्पादकाला, बरोबर. मग जो खरेदी करतानाचा GST दिलेला असतो त्याला ITC म्हणतात, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणायचं. आणि विकताना जो गोळा केलेला असेल, गोळा म्हणजे ह्याच्याकडून आलेला आहे, तो गोळा केलेला असेल त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं. बघा, खरेदी करतानाचा असेल त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणायचं, आणि जो विकताना गोळा झालेला असतो टॅक्स त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. मग काय करायचं आता? नक्की घाऊक व्यापाऱ्याला किती टॅक्स वरती सरकारला भरावा लागेल? त्यानं ऑलरेडी 24 रुपये टॅक्स भरून दिलेलाच आहे याला, आणि यानं सरकारला दिलेला आहे. आता ह्याला किती द्यावं लागेल? तर आउटपुट टॅक्समधून काय करावं लागतो? ITC वजा करायला लागतो. म्हणजे 36मधून 24 काय करायला लागतील? वजा करावे लागतील. 36मधून 24 वजा केले किती राहिले? 12. आता 12 रुपये टॅक्स जो आहे त्या 12 रुपयाचा टॅक्स 6 रुपये CGST आणि 6 रुपये SGST असा काय करायला लागेल? याला हा टॅक्स काय करायला लागेल? भरावा लागेल. म्हणजे 6 6 12 रुपये. बघा, हा कुणासाठी झाला? 6 रुपये हा कुणासाठी झाला? घाऊक व्यापाऱ्यासाठी झाला, बरोबर. आता ह्यानं हा टॅक्स जमा केला. त्यानंतर आता किरकोळ व्यापाऱ्याला त्यानं घड्याळ विकलेलं होतं. किरकोळ व्यापाऱ्यानं ग्राहकाकडून किती रुपये टॅक्स घेतलेला आहे? आता गोळा केलेला आहे 48 रुपये. मग किरकोळ व्यापाऱ्यानं खरेदी करताना किती टॅक्स दिलेला आहे? 36 रुपये. म्हणजे 36 रुपये ही किंमत ITC झाली. कुणासाठी? किरकोळ व्यापाऱ्यासाठी. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे गोळा केलेला टॅक्स असेल त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं. तो कुणाकडून घेतला आहे? ग्राहकाकडून. तो 48 रुपये. आता किरकोळ व्यापारी GST भरणार, तो किती भरणार? तो कसा काढायचा? आउटपुट टॅक्समधून ITC वजा करायचा. म्हणजे 48मधून 36 वजा केले किती रुपये? 12. 12 रुपये म्हणजेच 6 रुपये CGST आणि 6 रुपये SGST
असे 12 रुपये. असाच ह्या 48 रुपयाचा हिशेब लागला बघा. 24 आणि 12 36 आणि 12 48 असा टॅक्स हा सरकारकडे जमा केला जातो. म्हणजे सगळाच टॅक्स थोडक्यात कुणाकडून घेतला गेलेला आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. ग्राहकाकडूनच घेतला आहे, पण तो सगळा गोळा करण्याचं काम कोणी केलं? किरकोळ व्यापाऱ्यानं. आणि ह्यांनी तो टॅक्स आधीच थोडा थोडा भरत आणलेलाच असतो. या पद्धतीनं पुन्हा एकदा सांगतो, घाऊक व्यापाऱ्यानं काय केलेलं आहे? 24 रुपये खरेदी करताना टॅक्स दिलेलाच आहे, त्याला ITC म्हणायचं. विकताना जो टॅक्स गोळा केलेला आहे, विकताना 36 रुपये, त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं. किरकोळ व्यापाऱ्यासाठी खरेदी केलं याच्याकडून, मग याच्याकडून खरेदी करताना एवढा टॅक्स दिला आहे, म्हणजे 36 रुपये ही किंमत याच्यासाठी ITC झाली. आणि ग्राहकाकडून गोळा केलेली जी रक्कम असेल ती OT झाली, म्हणजे आउटपुट टॅक्स झाला. म्हणजे ह्याच्यासाठी ही काय झाली? ITCची किंमत ही आउटपुट टॅक्स. याच्यासाठी ही किंमत ITC झाली आणि इकडची येणारी किंमत आउटपुट टॅक्स. म्हणजे प्रत्येकासाठी लक्षात ठेवा, खरेदी करताना ITC किंमत घ्यायची आणि विकताना काय करायची? आउटपुट टॅक्स घ्यायचा गोळा केलेला. आता उत्पादकानं किती रुपये टॅक्स भरला? 24 रुपये. CGST 12 रुपये, SGST 12 रुपये, म्हणजे एकूण किती रुपये? 24 रुपये. घाऊक व्यापाऱ्यानं 6 रुपये, CGST 6 रुपये, SGST म्हणजेच 12 रुपये. किरकोळ व्यापाऱ्यानं भरलेलं किती आहे? 6 रुपये CGST, 6 रुपये SGST, म्हणजे किती रुपये? 12 रुपये. अशी टोटल 48 रुपये, 24 रुपये, 24 रुपये. CGST 24 रुपये, SGST 24 रुपये, म्हणजे एकूण GST किती रुपये? 48 रुपये. हा भरलेला हिशेब लागला, लक्षात घ्या. म्हणजेच देय कर, द्यावा लागणारा कर, ह्या लोकांना द्यावा लागणारा कर कसा काढतो आपण? तर विक्री करताना भरलेला टॅक्स, म्हणजे त्यालाच आपण काय विक्री करताना म्हणजे OT म्हणतो, आउटपुट टॅक्स. आणि खरेदी करतेवेळी दिलेला टॅक्स जो असेल तो टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. ह्यांची वजाबाकी केली तर प्रत्यक्षात भरावा लागणारा कर आपल्याला मिळतो. आता काय करूया आपण? प्रॅक्टिस सेट या सूत्रावरती आधारितच आहे, तो सोडवायला घेऊया. त्या सराव संचातलं पहिलंच उदाहरण काय आहे नीट बघूया आपण. पहिलं उदाहरण काय आहे समजून घ्या. पहिलं उदाहरण बघा काय आहे. चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला. खरेदीवर GST दिला आहे बरं का. व विक्रीवर 1,22,500 रुपये GST गोळा केला. म्हणजे हा गोळा झालेला आहे विक्री केल्यानंतर. तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय GST काढा. इट मीन्स ॲट द पर्चेसिंग टाईम, पर्चेसिंग म्हणजे खरेदी करताना काय केलेलं आहे? GST ॲट द पर्चेसिंग टाईम GST इज 1,05,000 रुपीज. अँड ॲट द सेलिंग टाईम, विक्रीच्या वेळेला काय केलेलं आहे? GST किती कलेक्टेड? द GST 1,22,500 रुपीज. एवढा काय केलेला आहे? GSTचा हिशेब आपल्याला लावलेला आहे. आता काय करायचं आहे? चेतना स्टोअर्सला देय पेएबल GST काढायचं आपल्याला. देय GST किती असेल तो काढायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे? खरेदीच्या वेळेचा GST, खरेदी वेळचा GST बरोबर भरलेला GST किती आहे बघा? 1,05,000 रुपये. म्हणजेच ही किंमत कशाची झाली? ITC. खरेदीच्या वेळची असेल त्याला ITC म्हणायचं. ITCचा अर्थ सांगितला इनपुट टॅक्स क्रेडिट. ती किंमत कशी झाली? 1,05,000 रुपये ही ITCची किंमत झाली. आता विक्रीच्या वेळेचा विक्रीवर गोळा झालेला कर बरोबर. विक्री केल्यावर गोळा किती झाला कर? 1,22,500 रुपये. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? विक्रीवर म्हटलं की आउटपुट टॅक्स बरोबर 1,22,500 रुपये. खरेदीच्या वेळेला ITC आणि विक्रीच्या वेळेला आउटपुट टॅक्स, ही गोष्ट लक्षातच ठेवायची. ही झालं. आता देय कर कसा काढायचा? पेएबल टॅक्स, देय कर बरोबर. सूत्र काय असतं? सूत्र लिहिलंच पाहिजे असं पण काही नाही. देय कर कसा काढायचा? आउटपुट टॅक्समधून ITC वजा करायचा. आउटपुट टॅक्स वजा ITC लिहिणार असाल तर लिहू शकता सूत्र. मग काय येईल? 1,22,500 मधून 1,05,000 काय करायचे? वजा करायचे.
म्हणजे किती आले रे? 22,000 रुपये. एवढा काय लागेल? पेएबल टॅक्स लागेल. लक्षात आलं? 500ला 500 गेले, 22मधून 0 गेले 22, 1मधून 1 गेला, म्हणजे 22,000 रुपये काय करायला लागतील? देय कर आहे चेतना स्टोअर्ससाठी. पुढं दुसरं गणित काय आहे पाहता? दुसरं एक्झाम्पल प्रश्न वाचूया आपण. प्रश्न काय आहे पहा नीट. नजमा या GST कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. मालकीण म्हणजे प्रोप्रायटर. नजमा या काय आहेत? एका दुकानाच्या प्रोप्रायटर आहेत. प्रोप्रायटर ऑफ फर्म त्याला म्हणतो आपण. त्यांनी खरेदीवर एकूण GST 12,500 रुपये दिला होता. ॲट द पर्चेसिंग टाईम शी पेड द GST 12,500 रुपीज. व विक्रीवर एकूण GST 14,750 गोळा केला. ॲट द सेलिंग टाईम द कलेक्टेड GST इज 14,750 रुपीज. तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल? इट मीन्स हाऊ मेनी ITC. व त्यांचा देय GST काढा. पेएबल GST. फाइंड द पेएबल GST. नाव हाऊ टू फाइंड इट? फर्स्ट लुक ॲट हिअर. फर्स्ट पहिल्यांदा काय पाहायला लागेल आपल्याला? खरेदी वेळचा GST काढावा लागेल. खरेदी करताना भरलेला GST किती रुपये भरलाय खरेदी करताना? 12,500 रुपये. मग खरेदी करताना असतो त्यालाच आपण काय म्हणतो? ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट 12,500 रुपये. बघा झालं, ITCचं उत्तर मिळालं. आता देय GST काढायचं आहे. पण देय GST काढायला सूत्र काय वापरतो आपण? आउटपुट टॅक्स वजा ITC. मग आपल्याला आउटपुट टॅक्स आधी माहीत करून घ्यायला लागेल. आउटपुट टॅक्स कसा काढतो आपण? विक्री करताना गोळा केलेला टॅक्स बरोबर. किती रुपये गोळा केलाय विक्री करून? 14,750 रुपये. एवढा टॅक्स काय केला? गोळा केला. म्हणजेच ह्याला काय म्हणतो आपण? आउटपुट टॅक्स. 14,750 रुपये. मग आता काय काढायचं आहे? देय कर. पेएबल टॅक्स. देय कर बरोबर. पेएबल टॅक्स कसा काढायचा? आउटपुट टॅक्समधून अर्धचंद्र नको आहे, मी खोडून टाकतोय. ITC काय करायचा? वजा करायचा. मग आउटपुट टॅक्स किती आहे बघा? 14,750 रुपये वजा ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे? ITC 12,500 रुपये. वजा बाकी करूया. 0तून 0 गेला 0, 5तून 0 गेले 5, 7मधून 5 गेले 2, 4तून 2 गेले 2 आणि 1तून 1 गेला 0. 0 काय लिहायची गरज नाही. म्हणजे 2,250 रुपये काय करावं लागेल? त्याला देय GST भरावा लागेल. म्हणजेच खाली वाक्य काय लिहू शकतो आपण? नजमा यांचा देय GST बरोबर 2,250 रुपये. द पेएबल GST फॉर नजमा इज इक्वल टू 2,250 रुपीज. या पद्धतीनं काय करावं लागेल? हे उदाहरण सोडवावं लागेल. आता पुढचं उदाहरण पहा. आता गणितं थोडी मोठी होत जातील बरं का. सुरुवात आहे थोडीशी. आता काय आहे बघा? प्रश्न क्रमांक 3. प्रश्न वाचतो मी. प्रश्न व्यवस्थित वाचूया. आमिर एंटरप्राइजने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये GST भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला काय केले? त्यांनी बाटल्या विकताना 4,100 रुपये GST गोळा केला. बरोबर. म्हणजे ह्यांनी काय केलंय? आमिर एंटरप्राइज जे आहेत त्यांनी काय खरेदी केलं आणि विकलंय. परत काय केलं? मयंक फ्रूट कॉर्नरने काय केलं? त्यांनी अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4,500 रुपये GST देऊन विकत घेतल्या म्हणजेच खरेदी केल्या.
तर प्रत्येक व्यवहाराच्या देय जी एस टी काढा, त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा सी जी एस टी व एस जी एस टी काढा. आता इथं व्यवहार कसा झाला आहे बघा. आमिर एंटरप्राइजकडून व्यवहार कसा झाला आहे, अकबरी ब्रदर्सकडे झाला. अकबरी ब्रदर्सकडून व्यवहार कसा झाला, कुणाकडे झाला, मयंक फ्रूट कॉर्नर. आता जी एस टी भरणारे हे दोनच आहेत. तो व्यवहार आपल्याला पूर्ण करावा लागेल. इट मीन्स इथं काय दिलेलं आहे ते आपण प्रश्न थोडा इंग्लिशमधला पण समजून घेऊया. आमिर एंटरप्राइजेस परचेज द chocolate sauce bottles and at the purchasing time he paid 3,800 rupees GST and he sold that bottles to Akbari brothers and he collect the 4,100 rupees GST. Mayank Fruit Corner purchased that bottles from Akbari brothers and at that time he paid 4,500 rupees GST. Then find the payable GST and also value of the CGST and SGST. आता आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा आमिर एंटरप्राइज एवढाच विचार करायचा, बाकी काय नाही. आमिर एंटरप्राइजनं काय केलं, त्या बाटल्या खरेदी केल्या. किती रुपयाला खरेदी केल्या, 3,800 रुपयांना जी एस टी भरला आहे. थोडक्यात बाटल्यांची किमती आपल्याला दिलेल्याच नाहीत. 3,800 रुपये खरेदी करताना जी एस टी भरलेला आहे. म्हणजे काय करावं लागेल इथं, आमिर एंटरप्राइजला बॉटल खरेदी करताना भरावा लागणारा GST बरोबर किती भरलाय, 3,800 रुपये. ह्यात वाक्यानं फार महत्त्व असतं, हे लक्षात ठेवा. ॲट द परचेस टाईम द आमिर एंटरप्राइज पेड द GST 3,800 रुपीज. एवढं भरावं लागलं. ही व्हॅल्यू कशाची झाली मग, ITC इज इक्वल टू 3,800 रुपीज इन केस ऑफ आमिर एंटरप्राइजेस. ह्याच्यासाठी झालं, लक्षात आलं. आता ह्याच्या आमिर एंटरप्राइजसाठी आउटपुट टॅक्स कसा काढणार, विक्रीच्या वेळेला किती भरलाय GST त्यांनी गोळा केलाय, त्या बाटल्या त्यांनी काय केल्या, अकबरी ब्रदर्सला विकल्या. त्या बाटल्या त्यांनी अकबरी ब्रदर्सला विकल्या. म्हणजे व्यवहार झाला, लक्षात आलं का. म्हणजे काय होणार, आमिर एंटरप्राइजेस सोल्ड दॅट बॉटल्स फॉर अकबरी ब्रदर्स. मग विकताना किती टॅक्स गोळा झाला, विक्री केल्यानंतर गोळा झालेला टॅक्स विक्री केल्यानंतर गोळा झालेला टॅक्स किती गोळा झाला, 4,100 रुपये. एवढा टॅक्स गोळा झाला. ह्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं. आउटपुट टॅक्स बरोबर 4,100 रुपये. आता देय कर, आमिर एंटरप्राइजला किती देय कर असेल तो काढूया. आमिर एंटरप्राइजचा देय कर, पेबल टॅक्स फॉर आमिर एंटरप्राइज किती देय कर असेल, कसं काढायचा, आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स क्रेडिट काय करायचं, वजा करायचं. आता आउटपुट टॅक्स किती आहे तुम्ही बघितलाय बरोबर. आउटपुट टॅक्स किती आहे, 4,100 रुपये. त्यातून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करा, 3,800 रुपये बरोबर. किती रुपये, 4,100 मधून 3,800 गेले, 300 रुपये. एवढा GST काय आहे, आमिर एंटरप्राइजेसला भरावा लागेल. मग त्यातला CGST किती आणि SGST किती, आमिर एंटरप्राइजला भरावा लागणारा CGST बरोबर SGST, दोन्ही समान असतात बरोबर. GSTच्या निम्मा म्हणजेच 300च्या निम्मा म्हणजे किती रुपये,
₹150 म्हणजे CGST 150 आणि SGST 150, 300ची वाटणी केली ती. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण त्यांनी वेगळं वेगळं काढायला सांगितलेलं आहे म्हणून काढायचं, विचारलं नाही तर गरज नाही. आता आमिर एंटरप्राइजचा विषय संपला. आता कोणाचा विषय घ्यायचा? आता अकबरी ब्रदर्सनं परत पुढे व्यवहार केला आहे बघा. अकबरी ब्रदर्सनं काय केलं? त्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. मग काय करायचं? खाली वाक्य काय लिहायचं? अकबरी ब्रदर्सने सॉसच्या बॉटल बघा, खरेदी करताना भरलेला कर. आता स्वच्छच्या बाटल्या अकबरी ब्रदर्सनं खरेदी केल्या. कोणाकडून केल्या? आमिर एंटरप्राइजकडून. कितीला खरेदी केल्या होत्या? 4,000. त्यावेळी भरलेला कर किती होता? ₹4,100. बघा, आता अकबरी ब्रदर्ससाठी विषय चाललाय. त्यावेळेचा कर त्यांनी भरला किती खरेदी करताना? 4,100. मग खरेदी करताना जो कर भरलेला असेल त्याला आपण काय म्हणतो? ITC. आता हा ITC कुणासाठी झाला? अकबरी ब्रदर्ससाठी. मगाचा ITC होता तो कुणासाठी होता? आमिर एंटरप्राइजचा होता. बघा, आता पुढं काय केलं? अकबरी ब्रदरने त्या बाटल्या कुणाला विकल्या? मयंक फ्रूट कॉर्नरला विकल्या. अकबरी ब्रदर्सने त्या बाटल्या मयंक फ्रूट कॉर्नरला विकल्या. बरोबर. मग विक्री केल्यानंतर किती GST गोळा झाला असेल? विक्री नंतर गोळा झालेला GST. बरोबर. विक्रीनंतर किती GST गोळा झाला? प्रश्नात बघा, ₹4,500. ₹4,500. आता विक्रीच्या वेळचा, खरेदीच्या वेळेचा ITC असतो, विक्रीच्या वेळेचा काय असतो? आउटपुट टॅक्स. म्हणजे ह्याला काय म्हणायचं? आउटपुट टॅक्स. बरोबर. किती आला? ₹4,500. आता नक्की बघा, अकबरी ब्रदर्सचा देय कर किती असेल? अकबरी ब्रदर्सचा देय कर. द GST पेएबल फॉर अकबरी ब्रदर्स किती असेल? कसं काढणार? आउटपुट टॅक्समधून ITC वजा करायचा. म्हणजे कितीतून किती वजा करायचा? आउटपुट टॅक्स किती आहे आता? ₹4,500 वजा ITC किती आहे? ₹4,100. म्हणजेच किती? 4,500 मधून 4,100 गेले, ₹200 हा काय आहे? अकबरी ब्रदर्सला पेड करायला लागलेला टॅक्स आहे. मग तो तेवढा लागणार आहे ₹200. त्यातला CGST किती आणि SGST किती? मग अकबरी ब्रदर्सला भरावा लागणारा CGST बरोबर SGST दोन्ही समान असणार. बरोबर. GSTच्या काय असणार? निम्मा. मग GST किती आहे? ₹400. त्याच्या निम्मा किती झाला? ₹200. म्हणजेच शेवटी फक्त काय लिहायचं? वाक्य लिहायचं. काय लिहायचं? आमिर एंटरप्राइजला द्यावा लागणारा CGST बरोबर ₹150 मागाशी काढला होताच आपण, व SGST बरोबर ₹150. ह्या कुणाच झाला? आमिर एंटरप्राइज. आणि अकबरी ब्रदर्सला द्यावा लागणारा CGST बरोबर किती रुपये? ₹200.
व SGST बरोबर 200 रुपये. या पद्धतीने शेवट काय करायचं, वाक्य लिहून टाकायचं, म्हणजे आपलं उत्तर ते फायनल झालं. हे गणित फार महत्त्वाचं आहे बरं का. आत्ता जे गणित सोडवलं नाही हे फार महत्त्वाचं आहे. हे परीक्षेला बोर्डाच्या भरपूर वेळा विचारलं जातं. आता बघा चौथा प्रश्न पहा. चौथा प्रश्न काय बघा. चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण GST काढा व त्यावरून CGST व SGST काढा. म्हणजेच काय सांगितले त्यांनी, सगळ्यात महत्त्वाचं याच्यात काय सांगितलेलं आहे की चंदीगड हे युनियन टेरिटोरी आहे. युनियन टेरिटोरी म्हणजे राज्य नव्हे, संघराज्य म्हणतो आपण त्याला. आणि काय सांगितलं आहे, त्यांची एजन्सी आहे चंदीगडला. कोणाची आहे, मलिक गॅस एजन्सी. त्यांनी काय केलं आहे, गॅस टाक्या खरेदी केल्यात, म्हणजे परचेस गॅस सिलेंडर 24,500 रुपीज अँड ही सोल्ड द गॅस सिलेंडर फॉर कस्टमर 26,500 रुपीज. So 5% is the GST rate. Then find the GST and also CGST and UTGST. UT म्हणजे सांगितलेलं आहे. हे काय आहे, संघराज्य आहे, त्यामुळे SGST म्हणायचं नाही, त्याला स्टेट नाही आहे. हे काय आहे, युनियन टेरिटोरी, त्यामुळे ह्याला UT हा शब्द वापरलेला असतो. सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, 24,500 रुपयाला खरेदी केल्यात टाक्या बरोबर. त्यावेळेचा GST काढला पाहिजे 5%. 26,500च्या वेळेचा काढला पाहिजे. म्हणजेच काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा मलिक गॅस एजन्सीला किती रुपये देय GST आहे ते आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण, त्यांनी खरेदी केलेल्या मलिक गॅस एजन्सीने 24,500 रुपयाला गॅस टाक्या खरेदी केल्या बरोबर. मग त्याच्यावरचा GST काढूया. GST बरोबर 24,500च्या किती टक्क्याने GST सांगितलं आहे, 5%. 24,500च्या 5% काढूया. काय येते बघूया. बरोबर 0ला 0 गेले म्हणजे 245 गुणिले 5 केलं की आपलं उत्तर निघणार आहे. 0ला 0 गेलेत. 5 5 25चे 5 हातच्या गेले 2, 5 20 आणि हातच्याचे 2, 22चे 2 हातच्या गेले 2, 5 दुनी 10 2 12. किती रुपये भरावा लागला, 1225 रुपये टॅक्स काय करावा लागला, त्यांना भरावा लागला. गॅस एजन्सीला ₹1225 टॅक्स भरावा म्हणजे द्यावा लागला, आपण म्हणू द्यावा लागला. कधी द्यावा लागलाय, हा खरेदीच्या वेळी. कंसात मी खरेदी लिहितो तिथं, खरेदी, कारण खरेदीच्या वेळी दिलाय. मग खरेदीच्या वेळेला टॅक्स दिला की त्याला आपण काय म्हणतो, ITC. म्हणजे 1225 ही किंमत ITCची झाली, लक्षात घ्या. हा टॅक्स ते गव्हर्नमेंटला देणार नाही. ते कसं होणार आहे, ITC किंमत म्हणजे खरेदीच्या वेळेला द्यावा लागलेला टॅक्स आहे तो. आता विक्रीच्या वेळेला त्यांचा किती गोळा झालाय बघूया. एजन्सीने गॅस टाक्या कितीला विकल्यात, 26,500 रुपयाला. 26,500 रुपयाला विकल्या बरं का टाक्या त्या. आता व्यवहार पूर्ण झाला. मग त्याच्यावर GST किती गोळा झाला, गोळा झालेला GST बरोबर 26,500च्या 5%नं काढायचं. 26,500 गुणिले 5% म्हणजे 5/100. पुन्हा 2 0ला 2 0 गेले. काय उत्तर येते पाहता, 265ला 5नं गुणायचं. 5 5 25चे 5 हातच्या गेले 2, 5 30 आणि 2 32चे 2 हातच्या गेले 3, 5 दुनी 10 3 13. किती रुपये गोळा झाले,
₹1325 टॅक्स गोळा झाला. ह्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं. कारण का, हे विकलेत आता टाक्या, हे बघा विकलेत, आणि विक्रीच्या वेळचा असतो त्याला काय म्हणतो आपण, आउटपुट टॅक्स. म्हणजेच आउटपुट टॅक्स बरोबर ₹1325. आता देय कर काढायचा. देय कर कुणाचा काढायचा, मलिक गॅस एजन्सीचा देय कर बरोबर. मलिक गॅस एजन्सीचा असणारा देय कर काढताना मलिक, इथं वाक्य लिहूया, मलिक गॅस एजन्सीचा देय कर बरोबर. सूत्र काय वापरायचं, देय करात सूत्र काय, आउटपुट टॅक्स वजा ITC. म्हणजे कुणाकुणाची वजाबाकी करायला लागेल. आउटपुट टॅक्स किती आहे, 1325, आणि ITC किती आहे, 1225. म्हणजे 1325 आणि 1225 यांची काय करावी लागेल, वजाबाकी करावी लागेल बरोबर. ₹1325 वजा ₹1225. म्हणजे किती रुपये झालं बघा, ₹100. हा काय झाला, मलिक गॅस एजन्सीचा देय कर झाला. मग त्याच हा GST झाला थोडक्यात. मग GST बरोबर ₹100. मग CGST आणि UTGST कसा काढायचा, CGST म्हणजेच तेवढाच काय असणार, UTGST बरोबर. कसा काढणार तो आपण, GST जेवढा असेल त्याला 2 न भागायचं. GST किती आहे, ₹100, त्याला 2 न भागलं किती रुपये आला, ₹50. मग शेवटी फक्त काय लिहायचं, वाक्य लिहून गणित हे संपणार. काय लिहायचे वाक्य, मलिक गॅस एजन्सीचा देय GST, किंवा कर शब्द वापरला तरी चालेल. देय GST किती होता, ₹100. CGST बरोबर ₹50, आणि UTGST बरोबर ₹50. एवढे काय, म्हणजे 100चीच ही वाटणी केलेली आहे. एवढे पैसे काय करावे लागणार, मलिक गॅस एजन्सीला भरावे लागणार, CGST आणि UTGST. अशा प्रकारे आपण अजून एक 5वं गणित पाहणार आहोत आणि मग थांबणार आहोत. 5वं गणित पहा जरा. आता शेवट 6वं गणित वर्कशीट टाईप आहे, त्यामुळे मी 5च घेतलेली आहेत. काय दिले बघा, मेसर्स, मे म्हणलं की मेसर्स वाचायचं. मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सने ₹6000 18% दराने GST देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली बघा, आणि एकाच ग्राहकास ती सर्व ₹10,000 विकली. तर या व्यवहारासाठीचे मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सने तयार केलेल्या करबीजकात CGST व SGSTची देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काय. मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्स व परचेस द प्रॉडक्ट्स फॉर ₹6,000 at the rate of GST 18%, and he sold to one customer that products for ₹10,000, and at that time काय करायचं आहे, ॲट दॅट टाइम इन द टॅक्स इनवॉइस म्हणजेच काय करायचं आहे, कर बीजकामध्ये गेलेल्या कर बीजकामध्ये ॲट दॅट टाइम इन द टॅक्स इनवॉइस हाऊ मेनी रुपीज फॉर CGST अँड SGST, त्यात किती असतील CGST आणि SGSTची किंमत. म्हणजे हा जो पहिला व्यवहार झाला आहे का नाही, ह्याच्याशी काय ITC OT काय काढायची गरज पडणार नाही. का, कारण फक्त त्यांनी विचारले ग्राहकाला जे बिल दिले, करबीजक दिले, पावती केली टॅक्स इनवॉइसची, त्याच्यात CGST आणि SGST किती आहे. म्हणजे ह्या 6,000चा संबंध घेत बसला तर तुम्ही गणितात फसला. लक्षात ठेवा, फक्त 10,000चा विचार करायचा. मग कसा विचार करायचा, काय केलंय, मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्सने सौंदर्य प्रसाधने ग्राहकाला कितीला विकलेत, ₹10,000 विकलेत. बरोबर, बघा हे महत्वाचं वाक्य आहे याच्यातलं. त्याच्यावरती 18% दरानं डायरेक्ट काय काढायचा, GST काढायचा. कर बीजकातील
कर बीजकातील GST बरोबर, म्हणजे टॅक्स इनवॉइसमधील GST बरोबर 10,000च्या 18% काढा. 2 शून्याला 2 शून्य गेले, 2 शून्याला 2 शून्य गेली म्हणजे इथं कोण राहिला 100. 100 गुणिले 18 बरोबर 1800 रुपये. आता 1800 रुपये GST झाला. मग CGST किती आणि SGST किती? कर बीजकातील CGST बरोबर GSTच्या निम्मा असणार. मग GST किती आहे 1800. 1800च्या निम्मा म्हणजेच किती येणार रे? 1800ची निम्म किती येतं? 900 रुपये. मग जर CGST 900 रुपये आहे तर CGST बरोबर काय असतो? SGST. म्हणजेच तो पण किती असणार? 900 रुपये. झालं गणित. म्हणजेच थोडक्यात 6,000च्या व्यवहाराचं इथं काहीच करायचं नाही, तो व्यवहार झालेला आहे. फक्त कर बीजकात, ग्राहकाच्या कर बीजकात काय मांडलं असेल ते आपल्याला काढायचं होतं. मग 10,000 रुपयावरचा आधी GST काढला 18% 1800 रुपये. त्यातला CGST किती मांडला असेल? मग 900 रुपये. आणि SGST किती मांडला असेल? 900 रुपये. अशा पद्धतीने त्याच्या टॅक्स इनवॉइस पावतीवरती लिहिलेलं असेल. मग खाली पाहिजे असेल तर वाक्य लिहू शकता. काय? ग्राहकाच्या कर बीजकात CGST बरोबर 900 रुपये व SGST बरोबर 900 रुपये असेल. असं फक्त काय लिहायचं? शेवटी वाक्य लिहायचं आणि हे उदाहरण काय करायचं? पूर्ण करून घ्यायचं. धन्यवाद.